नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुनची पहिली मकर संक्रांत साजरी होणार आहे. म्हणजेच पूर्णाजीचं असं म्हणणं आहे की सायलीचं आपण तसं कौतुक जास्त केलंच नाही, कारण सायली ही त्यांची नावडती होती. त्यांना असं वाटायचं की तन्वीच या घरची सून झाली पाहिजे, त्यामुळे आपण सायलीवरती अन्याय केलेला आहे आणि ही मकर संक्रांत करण्याचा आता सायलीसाठी पूर्णाजी आणि कल्पनाने निर्णय घेतलेला आहे. आता सुमन सापडत नाहीये, टेन्शन तर आहे, परंतु सुमन नाही तर आपण सुमनचा शोध घेत आहोत, पण त्यामुळं घरातले सण साजरे करणं बंद करायचं नाही असं पूर्णाजीचं म्हणणं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की मकर संक्रांतीच्या दिवशी काय खुलासा होणार आहे, सायलीच्या मैत्रिणी सुद्धा तिच्यासोबत आलेल्या आहेत, ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायली आणि त्याचबरोबर अस्मिता बाहेर बागेमध्ये फिरत असतात. तेव्हा सायली एक रोप घेते आणि येते. मग ती सगळं चालू असतं, हे झाड कोणासाठी आहे, नक्की काय काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा तिथं होत असतो. म्हणजेच इकडे कोणतं झाड कधी लावलेलं आहे याबद्दल सायली आणि त्याचबरोबर अस्मिता दोघीही चर्चा करत असतात. तर इकडे सायली अस्मिताला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आता तुमच्या बाळासाठी पण मी एक झाड लावायचं ठरवलंय. मग ती झाड घेऊन येते आणि मग ती पारिजातकाचं झाड असतं. आता पारिजातकाचं झाड का लावलेलं आहे, पारिजातकाचं झाड का लावायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे सायलीने आता सांगितलेलं आहे की कशासाठी झाड लावायचं आहे, आणि मग इकडे सायली ते झाड लावायला घेते. अस्मिताला म्हणते की जसं जसं बाळ मोठं होणार तसं तसं हे झाडही मोठं होणार आहे, बाळासोबत हे झाडही मोठं होणार आहे आणि त्या आठवणी सोबत राहणार आहे, तसं सायली अस्मिताला सांगत असते. ती म्हणते चला आपण आता एवढं झाड लावून घेऊया. असं म्हणत सायली आता ते पारिजातकाचं झाड आहे ते लावायला घेते आणि अस्मिताचा हातभार लागला पाहिजे असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच कल्पना तिथं आलेली असते. कल्पना पाहते दोघींचं काय चालू आहे, आणि आज कितीतरी दिवसानंतर अस्मिताच्या चेहऱ्यावरती आनंद दिसलेला आहे आणि म्हणूनच इकडे सायली सुद्धा खुश झालेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे हे त्यांच्या दोघींचं चाललेलं असतं. तर कल्पना आता त्या दोघींना पाहते आणि आत येते. तेव्हा सायलीमुळं आज आपली अस्मिता एवढी खुश आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कल्पना म्हणत असते की चला फायनली आज अस्मिताच्या चेहऱ्यावरती आनंद दिसलेला आहे, ही गोष्ट सुद्धा तेवढीच मोठी आहे असं इकडे त्या दोघीही सांगत असतात. त्यासोबतच इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे साक्षी आणि त्याचबरोबर सचिन दोघंही जेवायला बसलेले आहेत आणि त्याच वेळी साक्षीला एक मेसेज येतो. आता साक्षीला जो मेसेज आलेला आहे तो मेसेज पाहिल्यानंतर साक्षी एकदम पॅनिक होते. साक्षीला कळत नाहीये की काय झालंय हे सगळं आणि कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत, म्हणून साक्षी विचारच करत असते. तेव्हा तिला सचिन मात्र वारंवार विचारत असतो की काय झालंय, पण साक्षी मात्र काहीच सांगायला तयार नसते. तेव्हा तो म्हणत असतो की तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का, पण महिपत शिकरेला अटक झालीये ही गोष्ट साक्षीच्या मनाला लागलेली आहे हे मात्र त्याला माहिती आहे. म्हणजे जरी साक्षीला माहीत नसलं तरीही तो मात्र तिला पूर्णपणे ओळखत आहे. आता साक्षीला जो मेसेज आलेला आहे त्यामुळे साक्षीला धक्का बसलेला असतो, कारण साक्षीला जो मेसेज पाठवणारी व्यक्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे की कोण आहे. कारण महिपत शिकरेला सोडवायचं असेल तर येऊन भेट, पुढे लोकेशन आणि ॲड्रेस दिलेला आहे असा मेसेज तिला पाठवलेला असतो. आणि त्यामुळं साक्षी म्हणत असते की कोणाला कळलंय की मी जिवंत आहे ही गोष्ट कोणाला माहिती आहे, कारण मला चक्क असा मेसेज आलेला आहे. इथं तर मी कोणाचीच मदत घेऊ शकत नाहीये, नक्की काय करू हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मी जाऊ का त्या माणसाकडे, आणि इकडे सचिन मात्र तिला विचारत असतो की काय झालंय, तू बोलत का नाहीये सॅम, असं म्हणत तिला विचारत असतो. ती मात्र काहीच बोलत नसते आणि त्याच वेळी इकडे साक्षी पॅनिक झालेली असते. तो म्हणत असतो की सांग मला तू सॅम, पण सॅम मात्र काहीच सांगायला तयार नाहीये. तिला भीती वाटत आहे की जर याला कळलं तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकेल, म्हणून ती त्याला काही सांगत नाही असं तिने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता साक्षी म्हणते की जर अण्णांना सोडवायला कोणी माझ्या मदतीला येणार असेल तर मात्र मला विचार करावा लागणार आहे. हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ती जेवत्या ताट्यावरून उठते आणि जायला निघते, कारण तिला असं वाटत आहे की आपण लवकरात लवकर गेलं पाहिजे. जर आपल्याला अण्णांना सोडवायला कोणी तिथं मदतीला येत असेल तर चांगली गोष्ट आहे,
कारण अण्णांना सोडवणं तेवढंच गरजेचं आहे असं तिच्या डोक्यात आहे. इकडे पूर्णाजी आणि कल्पना दोघीही बोलत असतात. कल्पना सांगत असते की आज कितीतरी दिवसानंतर मला अस्मिताच्या चेहऱ्यावरती आनंद दिसलेला आहे आणि हे सगळं झालेलं आहे ते म्हणजे सायलीमुळं. सायली तिला घेऊन गेलेली आहे आणि तिला वॉकसाठी बाहेर घेऊन गेली आणि आता दोघीही खूप आनंदात आहेत. तेव्हा त्या दोघीही म्हणू लागतात की आपण ना खरंच सायलीला ओळखायला चुकलेलो आहे. आपण सायलीच्या बाबतीत चूक तर केली नाहीये ना, कारण सायली खरंच खूप चांगली आहे आणि आपण इतके दिवस तिच्याबद्दल चुकीचाच विचार करत होतो. तेवढ्यातच इकडे अस्मिता आणि त्याचबरोबर सायली दोघीही आत येतात आणि दोघीही म्हणत असतात. अस्मिता सांगते की मी आज खूप दमले, कारण सायली म्हणते की आज आम्ही पारिजातकाचं झाड लावलेलं आहे. बरं, अस्मिता ताई खूप दमलेले आहेत, मी त्यांना रूमपर्यंत सोडून येते आणि मग तुम्हाला सांगते की ते झाड का लावलं आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता, असं इकडे सायली सांगू लागते. तेव्हा मात्र आता अस्मिताला सोडायला ती जाते. या दोघींच्या डोक्यात विचार सुरू असतात की खरंच सायली किती चांगली आहे, आपण सायलीचं काहीच कोडकौतुक केलेलं नाहीये. सायलीच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनं केलेल्या आहेत असं त्यांना दोघींनाही वाटत असतं. म्हणून त्या दोघीही म्हणत असतात की नाही, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरंच विचार करायला पाहिजे. पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना, खरंच म्हणजे मला असं वाटायचं की तन्वी या घरची सून झाली पाहिजे, पण त्यामुळं मी सायलीला दोष देत गेले. कसं आहे, पहिल्यांदा आपण तिची संक्रांत केली नाहीये, दुसऱ्यांदा लग्न झालं तेव्हाही आपण केलेली नाहीये असं डोक्यात सुरू असतं. इकडे अर्जुन हा महिपतला भेटायला आलेला असतो आणि तो महिपतला म्हणत असतो की सांग, आता तरी सांग की मास्टरमाइंड कोण आहे. कसं आहे माहिती आहे का, तू सुपारी दिलेली आहे, तू सुपारी किलर आहे, पण ह्या सगळ्यामागचा खरा सूत्रधार दुसरं कोणीतरी आहे ही गोष्ट मात्र तू लपवत आहे. आणि त्याचबरोबर तू जाणून बुजून ही गोष्ट लपवते हे सुद्धा मला माहिती आहे. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तुला ह्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, कारण तुला माहिती आहे की तू काय केलेलं आहेस. त्याच वेळी इकडे अर्जुन त्याला विचारू लागतो, कसं आहे, तू त्या बाबू ड्रायव्हर बरोबर त्या गाडीत बसलेला होता का? गाडीतली 3 माणसं मला मेलेत की नाही हे चेक करण्यासाठी, का तू मास्टरमाइंड सोबत बाहेर होता? नक्की कुठं होतास तू हे सांग. महिपत मात्र काही सांगायला तयार नसतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की तू जर नाही सांगितलं तर मला कळणार नाही, पण मला मास्टरमाइंडचं नाव कळणारच आहे. एक गोष्ट होईल, तू जे काय केलेलं आहे, तू जर मास्टरमाइंडचं नाव सांगितलं तर यामध्ये तुझी शिक्षा कमी होऊ शकते, कारण तू काहीही केलेलं नाहीये, तू फक्त सुपारी घेतलेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलेलं आहे. यामुळं ह्यामध्ये मास्टरमाइंड अडकला जाऊ शकतो. पण तूच विचार कर आता तुझ्या डोक्यात काय आहे ते, कारण तुला तुझी शिक्षा कमी करून घ्यायची आहे का तोंड बंद ठेवायचे हे तुला ठरवावं लागणार आहे, कारण मी तुला खूप वेळा सांगून झालेलं आहे. असे इकडे अर्जुन महिपतला बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, तुला वाटत असेल की तू नाही सांगितलं तर माझ्यापर्यंत त्या गोष्टी येणार नाहीत, पण त्या गोष्टी माझ्यापर्यंत येणारच आहेत, त्याची काळजी तू करूच नको, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र इकडे सायली आणि अर्जुन स्पष्टपणे बोलल्यानंतर मात्र इकडे महिपत शांतच झालेला असतो. महिपतच्या डोक्यात विचार येत असतो की सांगून टाकू का मी, यामागचा खरा सूत्रधार नाग्या आहे ते, कारण नाग्याचं जर नाव सांगितलं तर माझ्या फायद्याची गोष्ट होऊ शकते. त्यामुळं मला असं वाटतंय की मी नाग्याचं नाव सांगूनच टाकावं. जर नाग्याचं नाव मी सांगितलं तर माझाच फायदा होणार आहे, त्यामुळं मी नाग्याचं नाव सांगून टाकतो आणि हा प्रश्न मिटवून टाकतो, असं अर्जुनच्या समोर इकडे विचार करत असतो तो म्हणजे महिपत. परंतु जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र मग अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, मी खूप शांत पद्धतीने विचारतोय. कसं आहे, मला असं वाटतंय की तू आमच्यासाठी गरजेचं आहे म्हणून एवढ्या शांत पद्धतीनं मी तुला हे सगळं विचारत आहे. पण जर तुलाच असं वाटत असेल की नाही नको, काहीही झालं तरीही तुझीच अशी इच्छा असेल की मी त्या पद्धतीने तुला रिॲक्ट करतोय, ते चुकीचं आहे. मग याबद्दल काय केलं पाहिजे हे मलाही माहिती आहे, त्यामुळं तू विचार करू नकोस की काय होऊ शकेल याचा. मी तुला आत्ता शांतपणे विचारते तर तू शांतपणे उत्तर दे. जर तू त्या माणसाचं नाव सांगितलं तर तुझाच फायदा होणार आहे, अन्यथा तुला माहिती आहे की काय होऊ शकतं ते, कारण हे पोलीस जे आहेत त्यांना जर मी तिथं सांगितलं तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करायला सुरुवात करतील
आणि याच्यामध्ये तू अडकला जाणार आहे एवढं लक्षात ठेव, असं अर्जुन महिपतला वारंवार सांगत आहे. परंतु महिपत मात्र ऐकायलाच तयार नाहीये. महिपतच्या मनात भीती आहे, कारण त्याला असं वाटत आहे की जर मी नाग्याचं नाव सांगितलं तर माझ्या मुलीचं काय होईल, कारण नाग्याने इथं येऊन मला सरळ सरळ धमकी दिलेली आहे, असा विचार महिपतच्या डोक्यात सुरू असतो. त्यासोबतच इकडे साक्षी आता त्या लोकेशनला पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते की नाही, मला आता इथे बोलवलेलं आहे, पण ही अशी जागा का आहे, इतकी सुनसान, इथं तर कोणीच दिसत नाहीये. आणि मग कोणी आहे का, कोणी आहे का, मला कोणी बोलवलं होतं इथं, मला हेल्प असं करत ती बोलत असते. तेव्हा तिथे ती चालत आलेली असते पुढे आणि त्याच वेळी तिथे एक बॉक्स असतो. तो बॉक्स ती म्हणते की हा बॉक्स माझ्यासाठी ठेवलेला आहे का, असं म्हणत साक्षीने तो बॉक्स उघडलेला आहे. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी तिला मिळते. मग ती चिठ्ठी ती मागून पुढून पाहू लागते, परंतु इकडे तो बॉक्स मधली ती चिठ्ठी म्हणजे त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नसतं. इकडे आता महिपतला पुन्हा लटकवलेला आहे, हात बांधलेले आहेत आणि त्याला मारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जवळजवळ पोलीस महिपतला 3rd डिग्री देत आहेत, परंतु महिपतमध्ये मात्र काहीच बदल होत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की महिपत काहीच बोलत नसतो, तो शांतच असतो. अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुला बोलाव्याच लागणार आहेत. तू गप्प राहिला तर त्याचा अर्थ असा नाही की हे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. आणि एवढं सगळं चालू आहे, माणसं त्याला फटके देत आहेत, हवालदार मारत आहेत आणि त्याच वेळी हवालदारांनी जरी मारलं असलं तरीही महिपत काही तोंड उघडत नाही. इकडे नागराज आणि प्रियाने खूप मोठा राडा घातलेला आहे, कारण नागराज आणि प्रियाने त्या ज्या रेवड्या आहेत त्या टाकून नागराज आणि प्रियाने इकडे साक्षीला अडकवलेलं आहे आणि साक्षीच्या भोवती तिथे ऑलरेडी त्यांनी रिंगण आखून ठेवलेलं होतं आणि काडी फेकलेली असते आणि तिथं जाळ लागलेला असतो. आता साक्षी बिचारी वाचवा वाचवा म्हणून ओरडत असते आणि इकडे नागराजने मात्र त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो, त्याच्यासोबत प्रिया सुद्धा असते. आणि इकडे हवालदाराला तो व्हिडिओ पाठवलेला आहे आणि हवालदाराला सांगितलेलं असतं की तो जो व्हिडिओ आहे तो महिपतला दाखव. मग हवालदार महिपतला पाणी देण्यासाठी येतो आणि त्याच वेळी महिपतला पाणी देण्यासाठी तो आलेला असतो. तो म्हणतो की महिपत काय तुला साधा वाटला का, नाही नको मला पाणी वगैरे काही, असं तो सांगू लागतो. तेव्हा तो महिपतला व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की हा व्हिडिओ बघा, हा मेसेज आला तुमच्यासाठी. आणि हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो आणि महिपत म्हणतो की काय आहे हे सगळं. जर साक्षीसाठी आता त्याला शांत बसावं लागत असतं. तो म्हणत असतो जर का मी तोंड उघडलं तर माझ्या लेकराचं काही खरं नाहीये, त्यामुळं मला शांतच राहावं लागणार आहे, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता नागराज आणि प्रिया म्हणतात की चला आपलं काम झालेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ठरवलेलं असतं त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता महिपत तोंड उघडणार असतो, सांगणार असतो, तेवढ्यातच त्याला तो व्हिडिओ मिळालेला असतो. त्यामुळं महिपत आता हादरलेला असतो. महिपत तोंड बंद ठेवतो. इकडे सायली आता बाहेर आलेली असते. सायलीला हे दोघी जणी म्हणतात की अगं सायली, तुमची ना लग्नानंतरची पहिली संक्रांत करायचं ठरवलंय आम्ही. सायली म्हणते पण आमचं लग्न तर. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सोडून दे, त्याचा काय एवढा विचार करायची गरज नाहीये. तुमचं लग्न मागच्या वर्षी झालंय आणि त्यानंतर येणारी ही पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळं आता आपण करणार आहोत. तर इकडे तिचं असं म्हणणं असतं. त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ती म्हणते की सुमन काकी नाही आहेत आणि हे कसं वाटतंय, आपण असं नाही करू शकत आहे, असं ती सांगू लागते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकी नाही आहेत म्हटल्यावर ती म्हणत असते की हो बरोबर आहे, सुमन नाहीये, आम्हाला पण माहिती आहे, पण कुठेतरी असं वाटतंय की जरी सुमन नसली तरीही सण वगैरे तर सणवार व्यवस्थितच साजरे झाले पाहिजेत. जर सणवार व्यवस्थित साजरे झाले तर मात्र सगळं आनंदात असं होणार आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सणवार साजरे करायचं सुरू आहे आणि सुभेदारांच्या घरी छान अशी मकर संक्रांतीची तयारी झालेली आहे. सगळ्यांनी काळे कुर्ते हे सगळं घातलेलं आहे, त्याचबरोबर काळ्या साड्या नेसलेल्या आहेत आणि अर्जुनच्या मागं मात्र हलव्याचे दागिने घाला असं म्हणून मागं लागलेलं असतं. कारण अर्जुनसाठी तर हा सण म्हणजे काय असतं
तर पतंग उडवणे. आणि मग हे हलव्याचे दागिने का? हलवा तर खायचा असतो असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणालेली असते त्याला की मुलगा फॉरेनला शिकून आला म्हणजे झालं, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता अर्जुनला सगळेजण मागे लागत आहेत, पण अर्जुन मात्र म्हणतो की मला नाही घालायचे हलव्याचे दागिने. तो नाही म्हणून हट्टाला भेटलेला असतो. मग त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं सायलीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत, म्हणजे भूमी आहे, काव्य आहे, त्याचबरोबर सखी आलेली आहे. हे सगळेजण तिथं आलेले आहेत. त्यामुळं ते म्हणतात की जीजू तुम्ही नका घालू ते दागिने, आम्ही तुम्हाला घालून देणार आहोत, आम्ही तुम्हाला छान तयार करणार आहोत असं त्या सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र अर्जुनला त्या सगळ्याजणी खेचत घेऊन जातात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला तयार करू. अर्जुन मात्र नाही नाही म्हणून ओरडत असतो, पण त्याचा आता काहीच उपयोग होत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.